नीलमताईंनी माघार घेतली, कारण त्यांनी फार मोठा उपदेश दिला की एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींना मान दिला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःहून त्या नीलमताईंची पूर्ण खात्री होती की त्यांचं काम पाहून त्या प्रचंड बहुमताने निवडून येणार होत्या. कारण वर्षाताईंबरोबर सुद्धा मी मागील 5-10 वर्ष काम केलेलं आहे, परंतु बिझी व्यक्तींच्या वेळेचा प्रॉब्लेम असतो, त्या किती वेळ देऊ शकतात याबद्दल शंका असते. परंतु नीलमताई असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपल्याला बालरंगभूमी असेल, नाट्यपरिषद असेल, या काम करून दाखवलेलं आहे. प्रचंड मोठे काम करण्याची त्यांची इच्छा असते आणि करत असतात. परंतु त्या म्हटले की नाही, वर्षाताई सिनियर्स आहेत तर आपण त्यांना मान देऊ, त्यांना अजून काम करायचं त्यांना करायला देऊ. त्यांनी माघार घेतली. खरं तर आम्ही संपूर्ण त्यांचे आभारी आहोत की आम्हाला निश्चित वाईट वाटतं की ते आमचे नाही, कारण आम्हाला यायचं होतं 17चे 17 पैकी जिंकून यायचं होतं, म्हणून आम्ही नीलमताईंना उभं केलं. आणि त्या अगोदर वर्षाताईंना सुद्धा विचारलं होतं, अगोदर नाही म्हटल्या, परत तयार झाल्या, असो तो विषय असो. परंतु आता मी हे सांगतो की जे उर्वरित 16 उमेदवार आहेत ही निवड करताना फार विचारपूर्वक आम्ही निवड केलेली आहे.